नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसंदर्भातील एक अतिशय आपण खुशखबर बघणार आहोत की आता लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता महिलांना सन्मान निधी मिळवण्यास सुरुवात झालेली आहे. अदिती तटकरे म्हणाले होते की महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. म्हणजेच की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आता आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. म्हणजेच की ज्या सभागृहामध्ये या संदर्भातील विशेष चर्चा ही सभागृहाच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्ष महोदय असतील किंवा विधान परिषदेचे सभासद महोदय असतील यांनी घडून आणली आहे. म्हणजेच की आता कालपासूनच्या हप्त्याच्या वितरणाची सुरू झालेली आहे. म्हणजेच की आता महिन्याचे 1500 रुपये असतील, महिन्याचे 1500 रुपये एकत्रित मिळे नोव्हेंबर डिसेंबरचे असा एकत्र लाभ आम्ही या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही अशा पद्धतीने राबून अधिकारी लाडक्या बहिणींसाठी हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. म्हणजेच की त्या लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वपूर्ण जे काही अपडेट होतं ते आता आजच्या व्हिडिओमधून मिळालेलं आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिन्याचा हप्ता हा एकत्रित दिला जाणार आहे. म्हणजेच की याचा जो GR आहे तो अधिवेशनामध्येच मांडण्यात आला. त्यानंतर असे सांगण्यात आले की लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जे पैसे आहेत ते निर्गमित करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये निवडणूक बाकी होती. 20 तारखेला ती निवडणूक आता संपलेली आहे. जी आचारसंहिता आहे ती आता सुद्धा संपलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आता लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणजेच की आता आचारसंहिता जेव्हा जेव्हा लागते तेव्हा तेव्हा योजना असतात व काही काळासाठी बंद होत असतात. म्हणजेच की आता आचारसंहिता संपतच म्हणजेच की फायनली त्या लाडक्या बहिणींच्या खात्यांवरती ही रक्कम जमा होणार आहे. धन्यवाद.